जो काही भोंदू बाबांनी मंदिर करून तिथे जे काही विधी करून महिलांना त्यांच्या त्या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी जर थोटान गोष्टी करत होता, त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वी तिथले लोकल पत्रकार कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही। काल नाशिकच्या भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आणि त्याच्यावर महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली। मुळामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते, हा विषय कोणता पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा नाही। हा कालचा जो विषय आहे हा महाराष्ट्रातील समाजातील महिला सुरक्षतेचा सक्षमतेचा आहे। कॅप्टन खरात हा जो काही भोंदू बाबांनी मंदिर करून तिथे जे काही विधी करून महिलांना त्यांच्या त्या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी जर थोटान गोष्टी करत होता, त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वी तिथले लोकल पत्रकार खबरदार म्हणून कुठलं तरी पुढारी नावाचं आहे, त्यांनी याला वाचा फोडली होती, त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले होते। त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी श्रीमती चाकणकर मॅडमनी त्यांना खुलासा मागण्यात आलेला होता। मला सांगा, एखाद्या ट्रस्टवर जर कोणी, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकांनी जर त्याच्यावर आक्षेप घेतले किंवा काही गैरव्यवहार चाललेत, गैरकृत्य चालले असं सांगितल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्या खबरदार पुढारीच्या संपादकाला त्याची अहवाल मागण्याचा किंवा माफी मागा म्हणून सांगण्याचा संबंध येतो कुठं? उलट राज्य महिला आयोगाने ती तक्रार आल्यानंतर तातडीने त्याच संस्थेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारवाई लावायला पाहिजे होती, चौकशी लावायला पाहिजे होती, परंतु ते करण्यात आलं नाही। कारण खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या खाली अध्यक्षा राज्य महिला आयोग आहे। याचाच अर्थ त्या नराधमांनी ज्या महिलांना शोषण केलेले आहे, त्रास दिलेले आहेत, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत, 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत। आणि जर चाकणकरांनी 1 वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आत्ताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता। हे तितकं करू शकत नाही, त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत। याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत। याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही। म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे की तू वाटेल त्या जे महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरक्षतेसाठी आहे। तुम्ही जर बघितलं असेल, वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही। दुसरं, संपदा मुंडेच्या याच्यामध्ये पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बसून त्यांनी तपासामध्ये सुद्धा बाहेर येऊन वक्तव्य करण्यात आलेली आहे। कायद्याने ते गुन्हा आहे। इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। याशिवाय तो तपास होऊ शकत नाही। आणि मी 100% खात्री देते, जर कारण का हे व्हिडिओ आता जप्त करून खरं तर पोलिसांच्या कस्टडीतनं कोर्टाकडे जाणं गरजेचं आहे। त्याच्यात कोण कोण सेलिब्रिटी गेलं आम्हाला त्याच्यावर अडचण नाही, पण कोणत्या सेलिब्रिटीवर सुद्धा हा अन्याय झालेला आहे हेही समोर आलं पाहिजे। ज्या महिलेने तक्रार केली तिचं खरं कौतुक केलं पाहिजे की राज्य महिला आयोग नराधम असेल तर लिटरली मोहिनी वश म्हणा किंवा भानामती म्हणा करून त्या महिलेचा बलात्कार केलेला आहे। आणि हे कायद्याच्या दृष्टीने हे पुरावे
फार महत्वाचे आहेत आणि ते पुरावे 100% जर चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर नष्ट करणार. मुळामध्ये कार्यकर्त्या म्हणून तुमचे कुणाशी संबंध येऊ द्या जाऊ द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण संविधानिक पदावर आल्यानंतर त्या जबाबदाऱ्या, ते कर्तव्य ते पार पडलंच गेलं पाहिजे. जे राज्य महिला आयोग महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, सक्षमतेसाठी, त्यांच्याकडनंच महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे. त्या ट्रस्टवर खरा देऊ शकता आणि प्लस तुम्ही जे पत्रकारांनी आक्षेप घेतलाय त्याला तुमचा आयोगाचा ठेका दाखवून माफी मागायला लावता, तेही पत्र मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये स्वतः चाकणकर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे, इतर ट्रस्टी सुद्धा आहेत. सर्व ट्रस्टींवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण तातडीने महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे. जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल. आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या संबंध कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल, एवढं लक्षात ठेवावं. आणि मी एक महिला म्हणून आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या हक्कासाठी या सगळ्या गोष्टी सांगते. पुन्हा जबाबदारीने सांगते, याच्यात कोणता पक्ष, याच्यात कोणती जात आणि कोणता पंथ आणू नका. समस्त महाराष्ट्राच्या माननीय सुनेत्रा वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत. त्यांनाही ही गोष्ट कानावर घालणार आहे, निवेदन देणार आहेत आणि मी सांगण्यापेक्षा समस्त महिला वर्गच त्यांना भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कानावरही ही गोष्ट घालणार आहे. कारण का संपदा मुंडेच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जेव्हा तिथले SP आणि त्यांनी ते पोलिसांना भेट दिली तेव्हा लक्षात घ्या, काही गोष्टी असतात की संविधानिक पदावर गेल्यानंतर तुम्हाला मीडिया समोर त्या बोलता येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या अज्ञानाचा फायदा कुठल्या तरी गुन्हेगाराला व्हावा, कोणतरी गुन्हेगार वाचावा, हे आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे त्या जर त्या पदावर राहिल्या तर 100% पोलिसांशी संगनमत करून पुरावे नष्ट करू शकतात आणि याचा फायदा गुन्हेगाराला होतो. ट्रस्टवर ट्रस्टचा जर तुम्ही बघितला असेल, ट्रस्टवर 5 ते 6 जण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नाव त्या नराधम जो आहे तो कॅप्टन खरात तो आहे. त्याच्यानंतर अजून आणि ही लोक त्याला कळत नकळत सपोर्ट करत आहेत. त्यामुळे कायद्याने त्यांना गुन्ह्यामध्ये सर्वच ट्रस्टी लोकांना गुन्ह्यामध्ये आरोपी करावे. लोक अध्यात्मिकाकडे जातात, तिथे त्या खराताच्या इथे मला वाटतं महादेव शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे अनेक जण पाया पडायला जाणार, परंतु पाया पडायला जाणं आक्षेपार्थ नाहीये किंवा गुन्हा नाहीये. परंतु भोंदू देवाच्या नावावर भोंदू बाबा जर त्या महिलेचं शोषण करत असेल तर हा गुन्हा आहे. आज त्या महिलेने गुन्हा दाखल केला म्हणून लक्षात आलं. अशा अनेक महिला आहेत आणि हे ट्रस्ट त्या महिलेला माहिती असेल की बाबा हे ट्रस्ट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पण याच्यावर आहेत. त्यामुळे तिला वाटले असेल की हे सुरक्षित आहे, आपल्याला असा काही प्रकार होणार नाही. आणि माणसांचा मानसिकतेचा कल तिकडे का वाढतोय की आता जे समाजामध्ये जे नैराश्य किंवा ज्या काही गोष्टी येतात तर लोकांनी स्वतःवर अन्याय करण्यासाठी त्यांच्याकडे जात नाही, अध्यात्मिकासाठी जातात आणि असे नराधम त्याचा गैरफायदा घेतात आणि त्याला पुष्टी जोड मिळते. ते चाकणकर सारखे संविधानावर पदावर असलेल्या लोकांमुळे. निश्चित 58 व्हिडिओ आहेत. निश्चित 58 व्हिडिओ असल्यामुळे ते व्हिडिओ समोर आले पाहिजेत, त्याचा तपास झाला पाहिजे. मी तुमच्या माध्यमातून महिलांना सांगेल की अजिबात घाबरू नका. ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी जर आता SIT स्थापन केलेली आहे, तेजस्विनी सातपुते दिलेले आहेत, तर तुमच्या तक्रारी तिथं द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की संविधानिक पदावर असल्यामुळे कायद्याचा तपास हा योग्य राहणार नाही. आम्हाला नाहक कोर्टाकडे जा, कोर्टाकडनं ऑर्डर घ्या. मग सरकार आणि यंत्रणा करणार काय? सरकार आणि यंत्रणा अशा नराधमांना पाठीशी घालणार आहे आणि अशा संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना सांगणार आहे की हा तुम्ही या आरोपींना मदत करा. तिथं जे तपास करणार आहे त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून ते रिपोर्ट बघा आहेत. 100% हे कोण लोक त्याच्याकडे गेलेत ते बघितलं पाहिजे. कोणता भ्रष्टाचार का या भोंदू बाबाने
ही जी काही जाळ समोर उभा केलाय त्याच्यामध्ये अनेक महिला फसवलेल्या आहेत आणि अनेक भ्रष्टाचार हे झालेला आहे। आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगते, वर्षापूर्वी जेव्हा दैनिक खबरदार पुढारी यांनी जेव्हा आक्षेप म्हणजे त्यांची बातमी दिली होती त्यावेळेला काय संबंध होता रुपाली चाकणकर यांनी त्यांना अहवाल मागायचा किंवा माफी मागा म्हणून प्रेशर आणण्याचं? त्यांनी जेव्हा ते प्रेशर केलं तेव्हा त्यांनी पत्र लिहिले 19/3/2025 ला प्रतिमा सौ रुपालीताई चाकणकर, अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य। महोदया ताई, सर्वप्रथम मी दत्तात्रय खेमनर, संपादक दैनिक खबरदार पुढारी, आपल्या हार्दिक अभिनंदन करतो। आपण आमच्या वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या महिला शोषणासंदर्भातली बातमी दखल घेऊन आम्हास व त्या संदर्भात माहिती विचारली। यावरून आपली महिलाविषयीची तळमळ, जागरूकता, तत्परता दिसून येते। आपले या कर्तव्य तत्परतेसाठी पुनश्च एकदा अभिनंदन। ताई, 4 मार्च 2025 रोजी खबरदार पुढारीनी वृत्तपत्रामध्ये बंधू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणारा पोलखोल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु आपले चाणाक्ष व अनुभवाने आपण लगेच ही बातमी मोघम माहितीच्या आधारावर लिहिलेली आहे हे आम्हाला वाचून दाखवलं। याचा अर्थ लक्षात घ्या की बातमी येते, महिला आयोग महिलांच्या अत्याचारावर उभं राहत नाही, परंतु या बंधू बाबासाठी तत्परतेने उभं राहतं आणि त्यांना सांगते की तुम्ही ही कोणत्या माहितीच्या खोट्या माहितीच्या आधारे ही प्रसिद्ध केलेली आहे। माहितीच्या आधारे सादर केलेली बातमी या संदर्भात अधिक माहिती ज्यावेळी बातमी संदर्भात प्राप्त होतील तेव्हा पोलखोल करू असं पत्रकार सांगतायत। याच्या बाबत आम्ही पाठपुरावा करू, परंतु आम्हाला अद्यापही हे जे पुरावे मिळायला वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की बंधू बाबाच्या आमिषाला बळी न पडता लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे म्हणून आम्ही ही बातमी केलेली आहे। ते संपूर्ण पत्र आहे। इथे एक लक्षात घ्या, या बंधू बाबाची जी हिंमत वाढलेली आहे ही त्यांच्याकडे जे भरकच्च संविधानातलं पद असलेलं महिला आयोगांचा जो पाठबळ आहे त्याच्यामुळे ती हिंमत वाढलेली आहे। नाहीतर खरा त्याची नाही कुठल्याच गुन्हेगाराची एवढी हिंमत होत नाही। आणि राजकीय जर ज्यांचे अजून कुणाचे हस्तक्षेप आहेत का हेही बघणं महत्वाचं आहे आणि ते समोर येणं गरजेचं आहे। तिथे मोहिनी वशकरण चालतं असं मला कळलेलं आहे। आता त्या मोहिनी वशकरणामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत, कोणाकोणावर मोहिनी वशीकरण या बंधू बाबाने आयोगाच्या माध्यमातून केलेलं आहे ते तपासात समोर येईल। 100% 58 व्हिडिओ येत आहेत। 58 व्हिडिओ म्हणतात कशाला? एकच व्हिडिओ कालचा जो आहे त्यांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। 100% या 58 व्हिडिओ असल्यामुळे अनेक महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे। मी पुराव्यानिशी दाखवलंय तुम्हाला। वर्षापूर्वीचं पत्र आहे। खबरदारांनी जो खबरदार पुढारी आहे त्यांनी बातमी दिली। बरं, एखाद्या ट्रस्टची बातमी आली तर त्याला स्वतः राज्य महिला आयोगाने खुलासा मागण्याचा संबंध येतोच कुठे? त्यांना कोणत्या अधिकाराने त्यांनी मागितलं? उलट त्यांनी ती महिलेची तक्रार घेऊन त्या बंधू बाबावर कारवाई केली असती तर आज 58 महिला त्या अत्याचाराला बळी पडल्या नसत्या। अशोक खराची चौकशी करून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता आणि तो न केल्यामुळे आजचा हा दुर्दैवी दिवस आपल्याला बघावा लागतोय। 58 व्हिडिओ हे पोलिसांनी मीडिया समोर देणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये कुठल्या लोकांनी पूजा केल्या असतील किंवा काय केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातनं दूध का दुधार पाणी का पाणी होईल। आणि जर त्या या ट्रस्टवर एवढ्या आहेत, त्या या ट्रस्टवर त्या बंधू बाबाची एवढी बाजू घेऊन जर मीडियाशी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून घेत असतील तर तो व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्यावर आपण बोलूच ना। आणि समोर आल्याशिवाय मी बोलणार नाही, समोर आल्यानंतर 100% त्याच्यावर बोलेल, पण त्याच्यामध्ये जे काही व्हिडिओ आहेत ज्यांचे ते समोर येणं गरजेचं। मी तुमच्या माध्यमातून सगळ्या समस्त महिलांना विनंती करेल की या माणसाने जर तुम्हाला या देवाच्या ह्याच्यावरनं फसवलं असेल किंवा कळत न कळत तुम्हाला या आयोगाची धमकी दिली असेल किंवा आयोगाने तुम्हाला धमकी दिली असेल तर त्याला भीक न घालता तुम्ही याच्या तक्रारी करा।
त्याच्याशिवाय या भोंदू बाबा आपल्याला या महाराष्ट्रातनं संपवता येणार नाही. 100% मी सांगते ना, एकतर यांनी अत्याचार केला, ती जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरचे चाकणकर सह इतर ट्रस्टवाले आरोपी करणं गरजेचं आहे. आणि जादू टोना या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखवला होतो. मग त्याच्यावर त्या संविधानिक पदावर आहेत म्हणून त्यांना गुन्ह्यात घ्यायचं नाही असा कोणताही कायदा नाही. मी हे जे तुमच्या समोर बोलत आहे अत्यंत जबाबदारीने, संविधानिक आणि कायद्याला जे अभिप्रेत आहे, कायद्यामध्ये आहे तेच सांगत आहे. त्यामुळे चाकणकर मॅडम तातडीने महिला आयोगावरनं पाय उतार व्हा. आणि जर ते पाय उतार झाल्या नाहीत तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तातडीने पदमुक्त करणं गरजेचं आहे. सत्ताधाऱ्यांची खूप मोठी नाचक्की आणि तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. पक्षाशी खरं तर या कृत्याशी त्यांच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, परंतु त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे निश्चित पक्षाची ही बदनामी होते. आणि ती बदनामी होऊ नये म्हणूनच माननीय अजितदादांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. परंतु पक्षामध्ये पण काही नेते त्यांच्यावर मला वाटतं मोहिनी वश या खराच्या माध्यमातून केलेले असणार आहेत, म्हणून तो राजीनामा होत नाही. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लक्षात घ्या की यांचा राजीनामा होऊ नये म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ती नावं मी समोर देणार आहेत. परंतु आता हा जो भोंदू बाबाचा विषय आहे, पोलिसांना सुद्धा फोन गेलेले आहेत की याच्यात कारवाई करू नका, याच्यामध्ये महिला आयोगाला बाजूला ठेवा. त्याही नेत्यांची नावं मला आता काही काळानंतर मी माहिती घेतल्यानंतर तुमच्या समोर सांगेल. परंतु जर हे प्रकरण काही जर लोक पोलिसांवर दबाव आणत असतील तर मग महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी विनंती आहे पोलिसांना, पोलिसांना कायद्याने अधिकार आहे. मंत्री असो कुणी असो, कुणाचेही फोन आले त्यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी या गुन्ह्याचा तपास करावा. या गुन्ह्यामध्ये जे जे आरोपी होत आहेत त्या ह्या ट्रस्टमधल्या सगळ्या रुपाली चाकणकर सह त्यांना आरोपी करावं. आणि जादू टोना जनजागृती कायद्याच्या याच्यात या सगळ्यांवर गुन्हा दाखल करा. 100% झाले. तुम्ही व्हिडिओ आहे बघा, एक व्हिडिओ आलाय त्यातला अगोरी प्रकार आपल्याला दिसलाय, त्याच्यामध्ये बाईवर ते मी माहिती घेते ना, कॉल्स येतील ना. कारण का जर तुम्ही पोलिसांना फोन करताय की राज्य महिला आयोग तपासामध्ये तुम्ही हे करू नका ते करू नका, कुठल्या महिलांना न्याय मिळणार आहे, कुठल्या महिलांवरचा अत्याचार थांबणार आहे? या सगळ्या गोष्टी आहेत. 100% घेतील त्या निर्णय. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्याही निर्णय घेतील. आणि मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. परंतु पुन्हा सांगते, याचा पक्षाशी संबंध नाही. काही लोक आपली काही कृत्य लपवण्यासाठी पक्षातील नेत्यांचा वापर करतात. तो वापर आता कुणी होऊन देऊ नये. अन्यथा ज्यांच्यावर ही काही मोहिनी वश वगैरे झालेली आहेत त्या नेत्यांची नावं या मीडिया समोर तुम्ही लोकांनी आणावीत. आणि राज्यातील महिलांना सक्षम सुरक्षता मध्ये आहेत आणि या अजितदादांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या सुरक्षितच राहणार याची हमी त्या नेत्यांनी द्यावी.